अभिताला आम्ही हा करू का मी? हा चालू करू का? हो हा ओके. हो हो हा संदीप कर एकच मिनिट सुरू एकदा संदीप सरांकडून हे करूया. ओके करून घे. हा हो हो मी आय एम रेडी मॅडम. ओके सुरू करूया. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पार्किन्सन मित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमात मी अमिता धर्माधिकारी आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण मळभातील सूर्यप्रकाश या विषयावरचं व्याख्यान ऐकणार आहोत. वक्ते आहेत श्रीयुत संदीप दांडेकर. त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. श्रीयुत दांडेकर हे पुण्यातच लहानाचे मोठे झाले. आता जरी ते नवी मुंबई इथं वास्तव्याला असले तरी पुणे शहराशी त्यांचे बंध अजूनही कायम आहेत. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावर त्यांनी MBA शिक्षण केलं आणि जगप्रसिद्ध कंपनी जनरल इलेक्ट्रिकल, ज्याला आपण GE म्हणतो, तिथे त्यांना 2 वर्षाचा लीडरशिप कोर्स करायची संधी मिळाली. सध्या ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंडिया कंट्री हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. कामानिमित्त त्यांना जगभर प्रवास करावा लागतो आणि या प्रवासामुळेच आपलं मन आणि विचार समृद्ध झाले आहे आणि अनेक बाबतीत आपल्याला जागरूकता आलेली आहे असं त्यांना वाटतं. इकॉनॉमिक टाइम्स, CNBC याच्यासारख्या प्लॅटफॉर्मवर ते अनेकदा स्पीकर म्हणून असतात. तसंच इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजमध्ये ते गेस्ट लेक्चरर म्हणूनही काम करतात. NHFRA, CPO इनोव्हेशन, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, इंडस्ट्री पॅनेल फॉर डेटा सेंटर अशा अनेक ठिकाणी ते बोर्ड मेंबर म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करतात. आणि या सगळ्या व्यापातून ते सामाजिक जबाबदारीचं भानही जाणीवपूर्वक जपतात. ज्यांना फी देणं परवडत नाही काही कारणामुळे त्यांच्यासाठी ते मोफत प्रशिक्षण, मोफत सेशन्स घेतात. तर असं हे आजचं बहुपेडी व्यक्तिमत्व आपल्याला वक्ते म्हणून लाभलेलं आहे. मी त्यांना विनंती करते की मळभातील सूर्यप्रकाश या विषयावरच्या व्याख्यानाला त्यांनी आता सुरुवात करावी. पण तत्पूर्वी आपली नेहमीची नम्र सूचना की वक्ते सोडून सगळ्यांनी आपापले ऑडिओज म्हणजेच मायक्रोफोन्स कृपया बंद करावेत. श्रीयुत संदीप दांडेकर. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. जेवढी तुम्ही ओळख करून दिलीत तेवढं मी मोठी व्यक्ती नाहीये, तेवढं आय एम स्टील अ व्हेरी स्मॉल मॅन अँड हॅपीली स्मॉल मॅन. माझं बोलताना इंग्लिश आणि मराठी थोडंसं मिक्स येईल, कारण असं नाही की मला मराठी बोलता येत नाही किंवा मला शब्द मिळत नाहीत, पण मला असं वाटलं की तसं केल्याने थोडंसं नॅचरल राहील फ्लो. आणि यातले आपले बरेचसे शब्द असे आहेत की ते जर जाणीवपूर्वक मराठी मुद्दाम वापरले तर थोडे कृत्रिम होईल. त्यामुळे आय होप यू विल अलाव मी टू डू अ मिक्स लँग्वेज युसेज. मळभातील सूर्यप्रकाश याच्यात मळभ आहे आणि सूर्यप्रकाश आहे आणि इट शोज व्हॉट आवर माइंडसेट इज, वेदर वी वॉन्ट टू फोकस. आपल्याला मळभाकडे लक्ष द्यायचंय का आपल्याला सूर्यप्रकाशाकडे लक्ष द्यायचंय, आपल्याला मळभातून सूर्यप्रकाश शोधायचा आहे का आपल्या सूर्यप्रकाशातून मळभ शोधायचंय, हा आपला डिस्क्रिशन, हा आपला नेचर आहे. मला कल्पना आहे हा ग्रुप एका स्पेसिफिक गोष्टीशी लढतोय, एका स्पेसिफिक गोष्टीला फेस करतोय. अशा सगळ्या लोकांना एका धाग्याने बांधलेला ग्रुप आहे आणि त्यामुळे त्या धाग्याशी निगडीत असलेल्या काही गोष्टी आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कमी अधिक प्रमाणात, एखाद दिवशी कमी असेल, एखाद दिवशी नसेल, मग कधीतरी परत असेल, असे अँझायटी, कन्सर्न्स, कधी वरीज, फिअर्स, डिप्रेशन्स, या गोष्टींमधून आपण सगळे जात असतो. कधी एखाद दिवशी त्याची शेड गडद असते, एखाद दिवशी कमी असते, एखाद दिवशी आपल्याला खूपच छान हलकं वाटत असेल. डिपेंडिंग अपॉन आपल्या घरातली कुठली व्यक्ती या कंडिशन मध्ये आहे आणि ती व्यक्ती त्या दिवशी कशी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे आणि आपल्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे इंटरलिंकिंगली अशा ऑसिलेट होत असतील. तर या गोष्टीची जाणीव ठेवून ती केंद्रभागी ठेवून माझा असा प्रयत्न आहे की पुढची 45-50 मिनिटं आपण, आणि मी बोललोय बाकीच्याने ऐकलंय म्हणण्यापेक्षा माझा शक्यतो प्रयत्न असा असेल की इट शुड बी अ 2 वे डायलॉग. आपण थोडंसं गप्पा मारल्यासारखं केलं तर त्याचा जास्त आपल्याला उपयोग होईल आणि सेन्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट राहिल्यामुळे
तो आपल्याशी रिलेटेड तो सेशन आपल्याला जास्त वाटेल आणि गेन होईल असं मला वाटतं. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण कॅमेरा सगळेच यूज करतो. मोबाईलमुळे खूप चांगले कॅमेरा आलेत. आपण सहज जाता जाता फोटो काढतो. एखादं कधी फुल दिसतं, एखादं फुलपाखरू दिसतं, कधी सूर्य दिसतो. आणि आपण नेहमी बघितलं असेल की आपण एका गोष्टीवर फोकस केलं, म्हणजे समजा माझ्या मागे सूर्यप्रकाश आहे, संदीप प्रकाश आहे आणि समोर मी उभा आहे, तर तुम्ही मागच्या लँडस्केप कडे फोकस केला तर त्यातला मी फेड होतो आणि तुम्ही मी हा ऑब्जेक्ट धरून माझ्यावर फोकस केला तर मागचा लँडस्केपची ब्युटी जाते किंवा तो फेड होतो. तर एखादी पार्किन्सन सारखी किंवा तत्सम कुठली गोष्ट, खिडकीतून एखादा दगड यावा तशी अचानक घरात येते आणि मग आपण नकळत आपल्या त्याच्यावर जास्त फोकस करतो. आता खिडकीतून तो दगड आला, याच्यात तो दगड आत येणं आणि जी काही खिडकी फुटणं हे सोडून बाकीचं सगळं तसंच राहिलंय. पण अचानकपणे आपण फक्त ती फुटलेली खिडकी तो आत आलेला दगड याच्यावर इतकं फोकस करतो की घरातल्या आपल्या बाकीच्या सगळ्या सुखाच्या गोष्टी ज्या असतात किंवा ज्या आनंदाच्या गोष्टी असतात त्या फेड होतात. तर ते जाणीवपूर्वक आपण एक थोडंसं माइंड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ते लक्षात घेतलं पाहिजे की एका मोठ्या पिक्चर मधला तो फक्त एक पार्ट आहे. नो डाऊट त्यांनी अख्खं आयुष्य बदलतं, एक न्यू नॉर्मल सेट होते. आपल्याला आपण पुढे बघू न्यू नॉर्मल कशी ऍक्सेप्ट करायची किंवा काय, 50 मिनिटात आपल्याला जेवढं जमेल. आणि याच्यानंतर जरी असं वाटलं कोणाला की एखाद्या आस्पेक्टवर समजा आपण काही जास्त बोलू शकतो किंवा बोलायला आवडेल तर आय एम एनी टाइम अवेलेबल. माझा नंबर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मी नक्कीच तुमच्याशी बोलेन. तर सुरुवातीला मी एखाद 1.5 मिनिटाच्या 2 व्हिडिओज प्ले करतो विच विल पॉसिबली सेट अ गुड कंटेक्स्ट फॉर दिस. आवाज येत नाहीये सर. हो, आवाज नाही आला. नाहीये. ओके, आता ही नवीन ग्लिच का आली असावी. आता येतोय? नाही नाही अजून. संदीप सर, शेअरिंग करतानाच त्या स्क्रीनवर तुम्हाला ऑडिओचा एक बटन चेक करावा लागेल. कुठे मला सांगता? हा बघा स्क्रीन आहे. नाही, आता नाही, शेअरिंग करायच्या वेळी. आता हे तुम्हाला शेअरिंग बंद करून पुन्हा शेअर करायला लागेल. आता मी स्टॉप शेअर केलं. हा, आता तुम्ही जेव्हा शेअरिंग कराल तेव्हा तिथे खाली येस सॉरी गॉट इट. नाउ आय थिंक मी ते चुकून केलं नव्हतं सर. मिट्टी पत्थर मछली पानी, मिट्टी पत्थर मछली पानी, पंछी आसमान आग चिंगारी बारिश, झील समुंदर रेत लहर साहिल. मिट्टी पत्थर मछली पानी पंछी आसमान आग चिंगारी बारिश, झील समुंदर रेत लहर साहिल, सारे का अंश लगे मुझे मुझ में, हूँ तो आखिर मैं क्या हूँ, बस एक मुसाफिर इस पार से उस पार तक, अपने बहुत लंबे सफर के दरमियान हूँ. संदीपनी. आता हा जर आपण पर्स्पेक्टिव्ह मी वर लिहिलंय कारण मला मृदुलाजींनी सांगितलं की सगळे इथले लर्नेड आहेत, बरेचसे टीचर्स आहेत, वेल क्वालिफाईड कॉर्पोरेट प्रोफेशनल्स आहेत. आपल्याला सगळ्यांना मॅथमॅटिक्स माहिती आहे किती कॉम्प्लेक्स असतं आणि मॅथ्स मध्ये एकच गोष्ट शिकवली जाते की सिम्प्लिफाय अँड सॉल्व, सिम्प्लिफाय अँड सॉल्व. तर आपण जसं सिम्प्लिफाय करत जातो तसं सॉल्व्ह होत जातं. अशी एखादी गोष्ट जेव्हा घडते आयुष्यात त्यावेळेला एव्हरीथिंग साऊंड्स कॉम्प्लिकेटेड, आपल्याला पुढे मार्ग दिसत नाही, गुंता वाटतो. तो जर थोडा गुंता सोडवला आणि इफ वी गो बॅक टू बेसिक्स की मी कोण आहे, मी एक ट्रान्झिट मध्ये अँड आय हॅव टू मेक दिस जर्नी ॲज ब्युटिफुल, ॲज कमिटेड, ॲज लार्ज इन पर्पज ॲज पॉसिबल.
तर त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कट द क्लटर म्हणतो, गुंतावळा सोडवणं म्हणतो, ते शक्य आहे. त्यामुळे म्हणून मी ही व्हिडिओ प्ले केली की ऑल ऑफ अस, यू, मी, एखादं लहान मूल, एखादा म्हातारा मनुष्य, एखादा आजारी, एखादा स्पोर्ट्समन, वी आर ऑल इन सम काइंड ऑफ अ जर्नी फ्रॉम वन एंड टू द अदर अँड वी हॅव टू मेक द बेस्ट ऑफ इट. आता याच्यामध्ये आपले जे जवळचे लोक असतात, आपले जे साथी कुटुंबातले लोक असतात, त्यांच्यासाठी आपण काही करतो, एखाद्याला बरं नसतं, आपण अँड देन वी हॅव टू राईज, वी हॅव टू फाइंड अ हायर पर्पज. त्याच्यात त्या व्यक्तीने आपल्याला काही हे मुद्दाम केलेलं नसतं आणि त्या द टेस्ट ऑफ टाइम इज इन गिव्हिंग अन ऍसिड टेस्ट. म्हणजे जेव्हा नॉर्मल गोष्टी असतात तेव्हा बॉईज आर नॉट सेपरेटेड फ्रॉम मेन, बॉईज आर सेपरेटेड फ्रॉम मेन व्हेन देर इज अ टेस्ट. So today possibly life is testing you by seeing how you respond, and then we have to make simplify our life and understand that we are in a journey and we have to make it as best as possible. So हा माझा एक प्रयत्न होता. अजून एखाद दोन प्ले करेन मी. Let me go to the next one. I resolved to raise self-esteem, self-abilities, and started looking at the world around accordingly. I started looking at myself as sun and not a torchlight. Now I need no other source of power. I'm not scared of rise and fall. For me, it's a daily game. I'm not scared at dark nights. I know my time to rise, and nothing can stop me from rising at that time. Till then, I'm fine to accept that I'm not ruling the sky. It may be a full moon or a dark night. It's a step in the stride for me. Some smaller pieces create an eclipse, and I appear behind. I appear covered, shadowed. For me, that's okay. It doesn't suffocate me, doesn't make me restless. I keep moving on. I only observe and accept, to some extent even enjoy, that those whose life and their ecosystem's life existence remains due to me celebrate like a festival, coming out and seeing me, photographing me, looking strangled, entangled in that eclipse. That's life at our respective trajectories. But I remain looking at myself, behaving in that state of mind, core of belief that I'm not a light bulb, I'm not a torch, but a sun. I will also advise. Yeah, so is my next generation. So माझा याच्या मागचा उद्देश असा आहे की when we start finding inspiration, the larger cause of life, the energy from within, ज्या वेळेला आपण सेल्फ अप्रुव्हल मिळवतो आणि आपल्याला एक्सटर्नल अप्रुव्हलची जरूर पडत नाही, आपल्याला एक्सटर्नल एनर्जीची जरूर पडत नाही, त्यावेळेला आपला फोर्स हा कुठलाही, देर आर टू एन्व्हायरमेंट्स दॅट वी हॅव. वन इज मॅक्रो विच इज आउटसाइड अस अँड देर इज वन विच इज इनसाइड अस. पूर्णपणे कंट्रोलमध्ये आपल्या फक्त आपल्या आतलं एन्व्हायरमेंट असतं, आपण स्वतः. बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपला खूप कमी कंट्रोल असतो. तिथून आपल्याला अनेक गोष्टी अशा येऊ शकतात विच आर डेट्रिमेंटल. तिथून आपण एखादा सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स मोटिवेशन हा आपण टेकन फॉर ग्रांटेड करू शकत नाही, ज्याला आपण हल्ली म्हणतो सेल्फ सफिशियंट. इंडिया इज ऑल्सो नाउ ट्राइंग टू बिकम सेल्फ सफिशियंट. तर तसं आपण सेल्फ सफिशियंट झालं पाहिजे. माझी एनर्जी, माझा पर्पज, माझा रिझॉल्व, माझी क्लॅरिटी ही जर माझ्या आतूनच फक्त येत असेल आणि तो सोर्स मी जर का जागृत ठेवला, जिवंत ठेवला, तर तुमची कुठली डिप्रेशन, तुम्हाला येणाऱ्या फिअर्स, अँझायटीज सहजपणे आपण न्यूट्रलाइज करू शकतो. हा मला त्यातला एक पॉइंट दाखवायचा होता. तर मला असं म्हणणं आहे की व्हॉट आर वी गोइंग टू डू, वाय आर वी हिअर टुडे. तर मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहे असं मला करायचं नाहीये, कारण माझा असा फर्म बिलीफ आहे की इतके जे तुम्ही सगळे एक्सपिरियन्स लोक आहात, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, अनेक आयुष्यातले प्रसंग बघितलेत जे मी अजून अनुभवले सुद्धा नाहीये. त्यामुळे आय हॅव नो अथॉरिटी और नो राईट टू कोच यू, टू गाईड यू, काउन्सिल यू. ती माझी पातळी नाहीये. माझ्याकडे फक्त कदाचित काही विचार आहेत जे मी तुमच्याशी शेअर करू शकतो, ज्याचा कधी ना कधी तुमच्या या फेजमध्ये तुम्हाला उपयोग होऊ शकेल. तर दॅट इज व्हॉट इज माय थॉट. मे बी एक 2-3 मिनिटं, 4 मिनिटं शक्य असेल तर आपण इथे बोलू शकतो. इफ एनीबडी वॉन्ट्स टू स्पीक एनिथिंग.
कुणाला काही बोलायला आवडेल? आतापर्यंत आपण जे बोललो याच्यावर काही? मी म्हटलं तसं माझा उद्देश हा आहे की आपण स्वतःशी बोलणार आहे, आपण स्वतःच्या आतमध्ये बघणार आहे. आपल्यामध्ये जी एनर्जी आहे, आपल्यामध्ये जी पॉवर आहे, आपण त्याला हात घालणार आहे, ती बाहेर आणणार आहे. कारण वेन यू टॉक टू युअर सेल्फ विदिन, लिसन टू सेल्फ, दॅट कॅन डू मॅजिक. हल्लीच्या जगात वेग म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, तुमच्या ह्या फेज मधल्या अँझायटीज, याच्यामुळे हळूहळू कसं होत गेलंय, आपण आपल्या लहानपणी तरुणपणी कधी सायकलवरनं जाताना, चालत जाताना, कधी घरात एकटं बसलेलं असताना, वी ऑफन यूज टू गेट टाइम टू टॉक टू अवर सेल्फ. आपलं स्वतः मध्ये लक्ष आपण देऊ शकत होतो, स्वतःशी बोलू शकत होतो, आपलं काय चुकतंय, कुठे सुधारणा हवी, याच्या अनेक संधी पूर्वी आपल्याला मिळत होत्या. नाव लाईफस्टाईल हॅज चेंज. वी हार्डली गेट टाइम अँड वी हॅव लॉस्ट दॅट हॅबिट टू टॉक टू अवर सेल्फ, गो इनसाइड. म्हणून माझा हा प्रयत्न आहे की वी हॅव टू रिइन्कल्केट दॅट हॅबिट. कारण जेवढी ग्रोथ, जेवढा कॉन्फिडन्स आणि रिएन्फोर्समेंट आपल्याला स्वतःमधून येते, स्वतःशी बोलून, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवून, ती बाहेरून तुम्हाला कुठल्याच काउन्सिलर मधून, पुस्तकातून, व्हिडिओज मधून, युट्यूब मधून येणार नाहीये. सो दिस अटेम्प्ट इज टू टॉक विदिन ourselves. Anybody wants to talk for a few minutes? I'll be happy to. मी एक छोटंसं विचारणार होते. हो मॅडम. सेल्फ टॉक हे तुम्ही म्हणता हे एकदम पटलं, असंच व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपण सेल्फ टॉकला सुरुवात करतो कदाचित, तर त्यावेळेला म्हणजे अनवॉन्टेड गोष्टींचीच गर्दी जास्त होते. त्याच्यातलं एखादं सोशल प्रेशर असू शकतं, त्याच्यातलं एखादं काही रिलेटिव्ह कडून असलेलं होऊ शकतं, त्याच्यातलं आणि कुठली तरी डेडलाईन वगैरे असू शकते. म्हणजे असं इतकी गर्दी होते. हा माझ्या मते मॅडम हा ड्रेन आहे, हा कचरा आहे, हा जो आपल्यात साठला आहे आणि जो वेळोवेळी क्लिअर झाला नाही. त्यामुळे पहिल्यांदा वादळ आल्यानंतर उडतो तो कचरा उडतो आणि आपल्याला असं वाटतं वादळात कचरा असतो. तसं नसतं. इट इज ओनली क्लिनिंग इट अप. पण आपण तो साठू दिलाय बरीच वर्ष. ही निगेटिव्हिटी कुठून तरी आपल्यात आली आणि आपण ती साठू दिली. आयदर ती ड्रेन होऊ द्यात, म्हणजे आयडियली ती ड्रेन होऊ द्यात आणि नंतर ती परत कशी येणार नाही याची आपण एक टेक्निक शिकलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला तुमचा सेल्फ बिलीफ, सेल्फ मोटिवेशन इतकं स्ट्रॉंग असेल, त्यावेळेला इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे तुम्ही नळाला एखादा फिल्टर लावता आणि नळातून येणारं पाणी तेच असतं, पण तुमच्या भांड्यात जे पाणी येतं त्याच्यात कचरा नसतो. तर आपण फिल्टर लावतो. चहा आपण गाळताना सुद्धा आपण एक गाळणं लावतो, त्याच्यातला गाळ जातो आणि चहा आपल्याला मिळतो. तसं आपण जर का इफ वी लर्न टू सेल्फ मोटिवेट, सेल्फ एनर्जाइज and only allow what has to come inside and filter out, cut the crap and don't let allow pollution and come inside, तर आपल्याला हा त्रास होणार नाही. I think in the next few slides I will try to go to that. So मी नेहमी म्हणतो तसं वादळ, त्रास, storms, troubles, battles, fights, falls and wins, a larger purpose for all this, a pain alongside joy makes life real. ऍक्वेरियम मधले मासे आणि नदीतले मासे ह्याच्यामध्ये फरक काय? नदीतल्या माशाचं लाईफ सोपं नाहीये आणि त्याला सतत मृत्यूची शिकार होण्याची भीती आहे. ऍक्वेरियम मधल्या माशाला ठरलेल्या वेळेला ठराविक त्याच्यासाठी जे बनवलं गेलेलं आहे ते खाद्य येतं. त्या खाद्यातून त्याला काही बाधा नसते. त्या पाण्याचं टेम्परेचर, जर सॉल्ट वॉटर फिश असतील एक्झॉटिक, तर त्याचा सॉल्ट कंटेंट किती, पाण्याचं टेम्परेचर किती, त्याचं फिल्टर कसा, सगळी काळजी घेतलेली असते. मग तुम्ही जर का नदीतल्या माशाला विचारलं की तुला ऍक्वेरियम मध्ये राहायला आवडेल का, तर इट विल नॉट. मग वाघाला पिंजऱ्यामध्ये राहायला का आवडत नाही? लाईफ आउटसाइड इन अ जंगल ऑफ टायगर इज डिफिकल्ट. लाईफ इज सो इझी फॉर टायगर इन केज, बट इट डझंट वॉन्ट टू स्टे देअर. का? कारण दॅट्स नॉट रिअल लाईफ. आपण खऱ्या आयुष्याला नाही घाबरलं पाहिजे. खऱ्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस आहेत, बॅटल्स आहेत, न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, स्ट्रेस आहे. But that's a real life. So better sense of actualization of real life and living is in real life. So pain creates creation. तुम्ही थोडासा विचार केला किंवा कधी ऐकलं असेल तर तुम्हाला हे पटेल. कुठलाही आर्टिस्ट घ्या, तुम्ही कुठलाही स्पोर्ट्समन घ्या, कुठलाही परफॉर्मर घ्या, एखादा नट असेल, नाटकातला नट असेल, तुम्ही त्यांना कधी विचारा तुझा बेस्ट ऍब्सोल्यूट बेस्ट परफॉर्मन्स कधी आलाय. सुनील गावस्करला जर विचारलं की तुझी सगळ्यात तुला जास्त प्रिय असणारी सेंचुरी कुठली आहे, तर तो सांगतो वेस्ट इंडिज मध्ये माझी प्रचंड दाढ दुखत होती आणि मला काहीही सुचत नव्हतं,
माझं अजिबात कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नव्हतं आणि मी सेंचुरी मारली. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात माझी लाडकी आणि सगळ्यात मोठी सेंचुरी. So every artist, every player, every performer has come up with the best performer when he was in pain, when he was challenged, when he was put down. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. We have some pain in life. Now, it is an ingredient of creating something which is magnificent. आपण एक कॉमन मॅनच्या बाहेरच्या ट्रॅक मध्ये आलो. हे आपण अर्धा ग्लास भरलेला बघू शकतो, अर्धा ग्लास रिकामा बघू शकतो. What you can create out of this, आपल्या पार्टनरसाठी, आपल्या फॅमिली मेंबरसाठी आपण आपले अनेक हॉबीज, अनेक गोष्टी मोल्ड करून, लाईफ मोल्ड करून, रिमोल्ड करून, नवीन नॉर्मल ऍक्सेप्ट करून आपण एखाद्या व्यक्तीसाठी किती पुढपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्या लॉयल्टी रिलेशनशिप मधली आपलं ह्युमन लव्ह अँड अफेक्शन फॉर युअर ओन पीपल याचं आपण एक मॅनिफेस्टेशन कुठल्या लिमिट पर्यंत नेऊ शकतो याचं एक पेंटिंग, एक आर्ट पीस बनवण्याची आपल्याकडे संधी आहे. मला मान्य आहे हे जो माणूस त्याच्यातनं जातोय त्याला हे कदाचित असं वाटतं हे बोलणं सोपं आहे. इट इज इझियर सेड दॅन डन, बट ऍटलीस्ट एज अ थॉट प्लीज कन्सिडर दॅट. माझं एवढंच म्हणणं आहे. तुमचे जे पेन आहे, ॲगनी आहे, तुमचा जो स्ट्रेस आहे तो कुठल्याही स्टँडर्डनी कमी असं माझं म्हणणं नाही. बट डोंट ओव्हर फोकस ऑन दॅट अँड ट्राय टू सी what magnificent you can create out of that in the relationship that you are. आता यातल्या काही मी थोडंफार काही लिहायची आवड आहे त्याच्यातल्या याच्याशी रिलेव्हंट एक मे बी 5-6 गोष्टी मला अशा वाटल्या. खूप झाला पाठलाग, यापुढे असेल हरी तर देईल इथेच आत्ताच खाटल्यावर. दूध आटलंय तर मग आजच कोजागरी. कोणी सांगितलंय दूध ओतू जाईपर्यंत रथसप्तमीची वाट बघायची आणि कटायचं दूध आटल्यावर. असं म्हणजे 2 मिनिटं असतील तर मी ह्यातलं काय वाचू शकतो. शेवटची, कोणताही वळू हा निसर्गतः पाळीव प्राणी नसतोच. ताब्यात राहणं त्याला कधीच पसंत नसतं. उधळणं, शिंग रोखून अंगावर येणं हा त्याचा स्वभाव असतोच. असला वळू आणि त्याचा स्वभाव म्हणजे आयुष्यच जणू. आता हे आपण अनुभवतोय. आपल्या अंगावर हा वळू आला. लोकांची मस्ती रग जिरवून त्यांना काबूत आणावं लागतं. त्यांच्यावर आपण आरूढ झालो की मग किती उसळलं तरी आपण पडत नाही आणि डगमगत नाही हे एकदा कळलं की मग त्यांना निमूट आकांड तांडव न करता पाठीवर आपलं ओझं व्हावं लागतं. सो इट इज ऑल अबाउट माझ्या खिडकीतून दगड आत आला, माझ्या अंगावर वळू आला. इज दॅट एंड ऑफ द स्टोरी? Am I soiled? Am I fallen down? And is that the end of game? Or am I standing back? Am I fighting back? माझ्या अंगावर जो वळू आला, मी त्या वळूच्या पाठीवर बसून त्याच्यात लगाम घालून am I going to ride it? Or is it just going to knock me over and I'm going to be defeated? No, that is not acceptable. That's not why life is. आपल्याला परमेश्वराने, निसर्गाने, आपल्या आई वडिलांनी हा जन्म इतक्या सहजासहजी सोडून देऊन हार मानण्यासाठी दिलेला नाहीये. We have to fight. We have to live as an example for our family, for our next generations, and for the person who is in this medical condition. त्यांना जर वाटलं की आपण हरलोय, आपल्याला याचा त्रास येतोय, तर imagine the burden, the guilt that person is going to feel more and more. So it is absolutely necessary that we fight it with all the zeal and with spirit. आपण मगाशी म्हटलं तसं स्वतःशी बोलणं का आवश्यक आहे? कारण that keeps on making you strong, that keeps on making you upright. आपल्याला एक क्लॅरिटी मिळत राहते, आपल्याला एक फोकस मिळत जातो. माझा असं एक विनंती आहे तुम्हाला की दिवसाची 5 मिनिटं 10 मिनिटं रोज नाही मिळाली तर अल्टरनेट डे काढून, जेव्हा तुमच्या म्हणजे तुम्ही काहीच वाचत नसाल, तुमच्या कानामध्ये हेडफोन नसेल, ट्राय अँड टॉक टू युअर सेल्फ. आस्क की काय चाललंय, मी काय करतोय, मी काय करते, माझं काय चुकतंय, कॅन आय चेंज समथिंग. मला जर का डिप्रेशन वाटत असेल, मला असं वाटत असेल की आयुष्य फारच वाईट आहे, तर ते खरंच इतकं वाईट आहे का मी एका तुटक्या काचेवरच फक्त फोकस करतोय? बाकीच्या काचा नाही आहेत का? बाकीच्या गोष्टी नाही आहेत का? Am I really responding to this situation? Am I reacting or responding? आपल्याला ह्या 2 गोष्टींमधला फरक फार महत्वाचा आहे, कळला पाहिजे. Am I reacting or am I responding? We must respond. कारण रिस्पॉन्स हा नेहमी थॉटफुल असतो, हा बॅलन्स्ड असतो. रिॲक्शन ही इन्स्टंटेनियस असते, इम्पल्सिव्ह असते. दॅट्स अ रिफ्लेक्स. तुमच्या अंगावर माशी बसली, तुम्ही उडवता, तुम्हाला डास चावला, तुम्ही असं करता, हा रिफ्लेक्स आहे. इट्स नॉट अ रिस्पॉन्स. तुम्हाला जर घरात डास चावत असतील तर तुम्ही घराला जाळ्या बसवून घेणे हा रिस्पॉन्स झाला.
आणि तुम्हाला डास चावल्यानंतर तुम्ही हात असा करणं ही रिॲक्शन झाली. सो प्लीज try and understand ki, are you reacting to most of the situations or are you responding? And when you're responding, you must decide how you want to respond. कारण स्वतःशी बोलल्यानंतर ह्या गोष्टीची आपल्याला क्लॅरिटी येते. It is in our interest and that's for our good. So my request is take out some time, talk to yourself when you're not reading, when you're not talking to anybody, when you don't have headphones, कुठलीही गाणी ऐकत नाही, टीव्ही चालू नाहीये. And that will make miracles. मला आता थोडंसं बोलायचं ऍक्च्युली तुमच्याशी, मोनोलॉग नकोय, कोणी बोललं तर बरं होईल. आपण नेहमी म्हणतो आय फील, आय एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स हा शब्द आपण कमी वेळा वापरतो, आपण बऱ्याच वेळा आय फील म्हणतो. व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन फीलिंग अँड एक्सपिरियन्स अँड व्हॉट क्रिएट्स देम, याच्याबद्दल आपण थोडासा बोलू शकतो का? 1-5 मिनिटं बोलू का? हो जरूर. थोडस म्हणजे मगाशी तुम्ही जो पॉइंट सांगितला की टॉक विथ युअरसेल्फ, तो मला मी खूप अनुभवला गेल्या आठवड्यामध्ये. ओके, कधी नव्हे ते मला भयंकर डिप्रेशन आलं आठवडाभर, कारण का मी त्याची फायटर आहे. रिबेलियन नाहीये पण डेफिनेटली आय एम अ फायटर. वंडरफुल, ग्रेट ग्रेट, व्हेरी व्हेरी नाईस. आणि त्यातनं गेल्या रविवारपासून सकाळी उठल्या उठल्या की आय एम युजलेस, आय एम नॉट युजफुल फॉर द सोसायटी वगैरे असं डोक्यात का कोणास ठाऊक यायला लागलं. राईट. नॉर्मली मला डिप्रेशन आलं की आपोआपच कधीतरी एकदा रडायला तर खूप रडले की खूप छान वाटतं, फ्रेश होतं. मग तसंही होईना पण गळा दाटून यायचा, ते मला बाहेर पडेना. आणि मग मी दत्तात्रयवरती जरा खूप श्रद्धा आहे, त्याला म्हंटल अरे हे काय चाललंय, तुझ्या मदतीने तर मी इतक्या सगळ्या गोष्टी पार केल्यात आणि हे काय चाललंय, हे असं का होतंय, म्हणजे कुठेतरी मी चुकतीये किंवा माझं कुठेतरी निर्धार कमी पडतोय, माझा विश्वास कमी पडतोय असं वाटायला लागलं. खूप त्रास झाला आठवड्यावर, लिटरली गेला रविवार तो कालचा रविवारपर्यंत. आणि काल शेवटी मी ठरवलं की अरे हा कुठेतरी इथे थोडस जबाबदारी त्या पार्किन्सनची पण आहे, मिस्टरांना माझ्या पार्किन्सन आहे, तो त्याच्यावरती परत मी विचार करायला लागला. अरे त्याची काय चूक आहे त्याला विचारायला, तर म्हणजे ही कांट एक्सप्रेस, ही नेव्हर एक्सप्रेसेस दॅट, ही लॅक्स इन दॅट. म्हटलं की देन if I have understood him for 49 years, why it's something else now? And I know that he's a good person. Maybe he doesn't talk, he doesn't express, but there is something very good in him, and there is very little which is not good in him. Fantastic. Then why so you start focusing on good. Yes, very good. Then why am I doing this? Why is this happening to me? खूप त्रास झाला. शोभनाताईंना पण ते कळलं होतं थोडस. शी वॉज ऑल्सो ट्राइंग टू म्हणजे सूद मी, बट फायनली वेन yesterday night I couldn't sleep till 2-3 o'clock. And then it was happening every day. Then finally I thought ki no, I'm losing my battle. Very good. So two things, madam. One, you I'm were lacking talking in my strength. I'm lacking my strength. Why should it happen at the age of 71 when I wasn't, when I'm able to think logically, when I'm conclude that this is the thing I have to overcome. And simply म्हणजे त्याच्यानंतर रात्री 2ला वगैरे अशी गोळी घेतली आणि झोपले. आणि सकाळी उठल्यावर the first thing all these years that was happening की हा दत्तात्रय मस्त दिवस आहे रे, आता चल आपल्या कामाला लागू, मी युजफुल आहे, हाऊ कम आय एम डुईंग सो मच, आय एम डेडिकेटिंग मायसेल्फ टू द पार्किन्सन्स मित्र मंडळ, दॅट मीन्स आय एम युजफुल. दोज पीपल डिपेंड at least for something on me, that means I am not useless. हे इतकं छान होतं मला, and today I am really very happy and again fresh as I was earlier. Fantastic. So two things, madam. खूप चांगलं वाटलं की तुम्ही त्यातून बाहेर आलात, and the way
You self-counseled is amazing. Really, really well done. Congratulations. खूप आनंद वाटतो. आणि म्हणून हे जे स्वतःशी बोलणं आहे आणि you have one defective piece in life and you have many good things in life. Right. So कधी कधी आपलं काही अनेक कारणांमुळे आपण ते डिफेक्टिव्ह पीस किंवा जो नॉट सो गुड पीस आहे त्याच्यावर आपण इतका ओव्हर फोकस करतो की बाकीचं सगळं आपल्याला फेड दिसायला लागतं. आणि म्हणून पॉवरफुल माइंड विल हेल्प यू फोकस ऑन गुड पार्ट. मी नेहमी म्हणतो की दुर्बीण एक घरात ठेवावी. त्यामुळे काय होतं की चांगल्या गोष्टींना आपण फोकस करून मोठ्या मॅग्निफाय करू शकतो. आणि ज्या तुम्ही जर दुर्बीण उलटी पकडली फ्रॉम द ऑपोजिट साइड तर तुम्हाला जवळ असलेली वस्तू लांब आणि मोठी असलेली गोष्ट छोटी दिसते. When you are looking at a problem, you should always flip your binocular. So it appears far and it appears small. And that allows you to see much longer, much bigger picture. आणि मग तुम्हाला जाणवतं खूप मोठ्या पिक्चर मधल्या खूप मोठ्या लँडस्केप मध्ये एक छोटासा डिफेक्ट आहे. पण तोच जर का तुम्ही बायनॅक्युलर नॉर्मल साइडनी जर का डिफेक्टिव्ह पीस बघितला तर तो तुमच्या इथपर्यंत येतो. इट बिकम्स व्हेरी बिग अँड यू थिंक देर इज नथिंग एल्स इन लाईफ. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. तर एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो इन्क्लुडिंग ऑल आर इमोशन्स. आता मॅडम तुम्ही सांगितलं दीज आर ऑल इमोशन्स. इट्स ऑल अ डायनामिक इक्वेशन. आपण मॅथ्स मध्ये म्हणतो की a प्लस बी प्लस सी into this divided by this into bracket, you have some equation equal to this. So it's an equation. आणि हे एक्सपिरियन्स किंवा फिलिंग्स इक्वेशन आहे. हे डायनामिक इक्वेशन आहे. म्हणजे आज उद्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत सिच्युएशन पासून सिच्युएशन पर्यंत तुमच्या मूड स्विंग पासून ते बदलत जातं. सो वी मस्ट अंडरस्टँड व्हॉट यू अंडरस्टँड यू कॅन चेंज अँड व्हॉट यू अंडरस्टँड यू कॅन मॅनेज. इफ यू डोंट अंडरस्टँड समथिंग यू कॅनॉट मॅनेज. आपल्याला आपला माइंड मॅनेज करायचा असेल, आपल्याला लाईफ बेटर मॅनेज करायचं असेल तर वी मस्ट अंडरस्टँड दॅट. तुम्हाला जो खेळ येत नाही तो तुम्ही मॅनेज करू शकत नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अनालाइज स्लाइटली अँड लर्न. सो दिस इक्वेशन आता तुम्हाला पटेल बघा. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. एक असतो आउटलुक किंवा पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही एक गोष्ट एखाद्या अँगलने बघितली आणि ती गोष्ट तिथेच असताना तुम्ही तुमची बाजू बघितली, तुम्ही तुमची बाजू बदलली तर तुम्हाला ती गोष्ट वेगळी दिसते. तुम्ही साधी गोष्ट बघा. एक ऑब्जेक्ट ठेवा, दोन्ही डोळ्याने बघा, एक डोळा बंद करा, एक डोळा बंद करा. तुम्हाला द वे अँड इवन द लोकेशन ऑफ दॅट थिंग कीप्स चेंजिंग. तुम्ही एक डोळा बंद करा, एक डोळा बंद करा, अल्टरनेट अँड सी द ऑब्जेक्ट दॅट यू आर सीइंग. साधं बोट आपण जरी बघितलं तरी ते असं हलताना दिसतं. सो दॅट्स द पॉवर ऑफ युअर पर्स्पेक्टिव्ह. द मिनिट युअर अँगल ऑफ विजन यू चेंज, द वे यू आर सीइंग इट इज चेंज, देन व्हॉट यू आर सीइंग ऑल्सो चेंजेस. सेकंड इज माइंडसेट. आपण बऱ्याच वेळा माइंडसेट म्हणतो. दॅट इटसेल्फ इज अ मिक्स ऑफ मेनी थिंग्स. युअर पॉझिटिव्हिटी, युअर रिझॉल्व. तुमचा रिझॉल्व किती आहे, तुमचं डिटर्मिनेशन किती आहे, दॅट्स अ पॉवर. आपल्याला मायक्रोनेस पण आला पाहिजे, मॅक्रोनेस पण आला पाहिजे. आपल्याला छोट्यातला छोटा खडा पण बघता आला पाहिजे आणि आपल्याला पिक्चर पण बघता आलं पाहिजे. द होल युनिव्हर्स वी शुड बी एबल टू सी. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एखादा त्रास होतो त्यावेळेला आपण ज्या वेळेला युनिव्हर्स आठवतो त्यावेळेला आपल्याला त्या मॅक्रोनेस मध्ये आपण आपला प्रॉब्लेम किती छोटा आहे हे आपल्याला समजू शकतं. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमशी डील करायचं असतं त्यावेळेला आपल्याला मायक्रो व्ह्यू घेऊन दॅट प्रॉब्लेम वी हॅव टू मॅग्निफाय सो दॅट इट बिकम्स व्हेरी बिग. आता आपण लेन्स घेतो हातात. तुम्हाला वयाप्रमाणे काही काही जणांना सुईमध्ये दोरा होणं अवघड जात असेल, मग कोणी ती छोटी पिन आणतं जी त्याच्यात घालून दोरा होता येतं, कोणी भिंग आणतं. व्हॉट वी आर डुईंग is we are making that object bigger so that you can solve it, you can deal with it. So when you want to deal with a problem which is small, which is not allowing you enough vision or expanded view, तेव्हा तुम्ही तो मॅग्निफाय केला पाहिजे. म्हणजे माइंडसेट जो आहे ना तो आपला अनालिटिकल, स्वतःला आपण रिझॉल्व आपल्याला करता आला पाहिजे, पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे, डिटर्मिनेशन, मोटिवेशन, सेल्फ इमेज. दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सेल्फ इमेज मगाशी मॅडम जे आता तुम्ही बोललात सेल्फ इमेज, त्या दिवशी तुमची सेल्फ इमेज इतकी डॅमेज झाली की तुम्हाला असं एक सेकंदात वाटायला लागलं होतं की माझा काहीच उपयोग नाही, आय एम ट्रॅश फॉर द वर्ल्ड. दॅट वॉज जस्ट टेम्पररी डिप इन युअर सेल्फ इमेज अँड दॅट कम्स थ्रू युअर मोटिवेशन. डिप्रेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मोटिवेशन. जितकं आपण मोटिवेटेड असू तितकं आपण कमी डिप्रेस्ड असू. जितकं आपण रेग्युलरली मोटिवेटेड स्वतःला ठेवू शकत असू तितकं डिप्रेशन आपल्यापासून लांब राहू शकतं. So when we say that your ability to do self affirmation and inner strength
आजकालच्या जगात तुम्ही बघितलं असेल, टीनेजर्सला सारखं सोशल मीडियावर टाकून लाईक्स घेतल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही. इट्स अ काइंड ऑफ अ सिकनेस, कारण त्यांना सेल्फ अफर्मेशन नाहीये, सेल्फ अप्रुव्हल नाहीये. मला दुसऱ्याचं अप्रुव्हल कशासाठी पाहिजे? मी जे काय करतोय ते लोक बघतायत का? किती लोकांना आवडतंय? मला लाईक्स येतात की नाही? मला कॉमेंट्स येतात की नाही? हाऊ डज इट मॅटर टू मी? मग मला जर लाईक्स आल्या नाहीत तर मला वाईट वाटलं, मला एखाद दिवशी खूप लाईक्स आल्या की मला खूप छान वाटलं. अँड आय एम सीइंग दिस हॅपनिंग विथ पीपल. कारण स्वतःच्या हाताने सेल्फ अफर्मेशनची पॉवर ते दुसऱ्याकडे देतात, सेल्फ अप्रुव्हलची पॉवर दुसऱ्याकडे देतात, की भाऊ तू मला अप्रूव्ह कर, की भाई तू मला अप्रूव्ह कर. फॉर व्हॉट? You should have very, very strong value system, very strong belief system of your own, with which you need self-approval. You don't need approval from others. You don't need approval from anybody, as long as you are very sure about what you're doing and the correctness of that. So that is called strength, adequacy of self-approval. आपण ही एक सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे. I am self-approving myself, what I'm doing. I'm happy about myself. I'm proud of what I'm doing. I don't care about whether anybody else even understands what I'm doing. Quality and magnitude of energy, the stream of generation of energy, the amount of energy that you are able to generate and the quality of energy that you are able to generate will never allow any depression, any flip side thoughts to come to you. The more the energy, the more the motivation, the more the quality of energy. आणि कुठली एनर्जी, जसं तुम्ही रिमोट मध्ये एखादी बॅटरीचा सेल घालता, रिमोट एकदम फर्स्ट क्लास चालतो. म्हणजे आता समजा तुम्हाला लक्षात आलं की रिमोट चालत नाही, म्हणजे बॅटरी गेली, तुम्ही बदलली, रिमोट एकदम फर्स्ट क्लास चालतो. थोड्या दिवसांनी मध्ये मध्ये तो नीट चालत नाही, मग दोनदा बटन दाबायला लागतं, मग असा तो आपटायला लागतो, याचा अर्थ बॅटरी संपली. देन यू चेंज द बॅटरी, अगेन इट वर्क्स. सो व्हॉट इज हॅपनिंग इज, ॲज यू कन्झ्युम, ॲज यू यूज, द बॅटरी गेट्स ड्रेन्ड, द एनर्जी गेट्स ड्रेन्ड. तेच आपल्या बाबतीत होतं. तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला ठेवता, यू यूज इट, देन इट गेट्स ड्रेन्ड, देन यू नीड टू चार्ज इट अगेन. आपल्याला चार्ज कोण करतं? ह्युमन चार्जर कोण आहे? देर इज नो ह्युमन चार्जर इन द वर्ल्ड. ह्युमन चार्जर इज यू, yourself. So you have to learn to regenerate your energy that you are using, that you are losing or using, both. So ideally, we have to stop losing energy. We have to start using energy, because when you use energy, it is giving you output. And when you are using energy, you will lose it because you are consuming it in a way. तर ती एनर्जी आपल्याला रिजनरेट करता आली पाहिजे. मोटिवेशन, as I said, it is simply opposite of depression. Like darkness of light or light. आपण म्हणतो, परत 2 मिनिटं कोणी माझ्याशी बोललं तर मला आवडेल, उजेड म्हणजे काय आणि अंधार म्हणजे काय? What is your perception? Anybody can possibly say what is dark or what is light? Hello? मला वाटतं ऍब्सेन्स ऑफ लाईट इज डार्कनेस आणि ऍब्सेन्स ऑफ डार्कनेस इज लाईट असं म्हणता येईल का? ऍब्सोल्युटली. आता कोणी म्हणेल ऍब्सेन्स ऑफ लाईट इज डार्कनेस, कोणी म्हणेल ऍब्सेन्स ऑफ डार्कनेस इज लाईट. सो व्हॉट इज फर्स्ट? एक मिनिट, मी एक म्हणू शकते, मी बोलू का? एक मिनिट, मी बोलू? जरूर जरूर. एक मिनिट. सूर्याचं असणं म्हणजे उजेड आणि सूर्याचं नसणं म्हणजे अंधार. Fantastic. So lack of energy is darkness. Lack of light is darkness. Lack of energy is depression. It is as simple as that. In depression असं नसतंच. एनर्जी संपली, एनर्जी कमी पडली की डिप्रेशन येतं. मोटिवेशन कमी पडलं की डिप्रेशन येतं. जो लार्जर ऑब्जेक्टिव्ह आहे तुमच्या आयुष्यातला, बोलू का? तो जर का तुमचा या सपोर्ट ग्रुपच्या बाबतीत असं म्हणायचं की स्वमदत गट हा सूर्य म्हणा किंवा लाईट आहे आमच्या या सगळ्या लोकांसाठी, आणि तो नव्हता त्यावेळेला अंधार होता, आणि तो आले बऱ्याच जणांच्या बाबतीत म्हणजे, आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांना तो सूर्य दिसायला लागला, उजेड दिसायला लागला, आणि त्यांच्या आयुष्यातला डार्कनेस कमी झाला. हा आमचा अनुभव आहे. म्हणजे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. मग तुम्ही बघा मॅडम, तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये do you feel motivated? Do you feel that you should be in this group, or you want to miss this group? You don't want to miss, you want to be in it because it attracts you, because it motivates you. So motivation is purpose plus intensity. When you have
a strong purpose and when you have very strong intensity, you are highly motivated. And when you are highly motivated, you will never get negative thoughts. You will never get trash thoughts. You will never think you are worthless because you are highly motivated. You are very clear about your objective. You are so proud of it. And you have a lot of intensity in your energy. So please try and see that the larger purpose is very clear to you. You are able to see it all the time. Anytime you feel doubt, you feel down, remember your purpose. Learn to have a lot of intensity in your energy, intensity in your motivation. The minute you have very strong purpose, which is very clear to you, you have strong sense of energy, which is flowing in, you will never have any kind of depression or doubt in what you're doing. And it will do wonders. म्हणजे रिझल्ट मध्ये आउटपुट मध्ये सुद्धा तुम्हाला वंडर्स दिसतील कारण तुमच्यामधून एक फ्रेग्रन्स तुमच्यामधून एक आनंद एमिट होईल म्हणजे पीपल अराउंड यू विल स्टार्ट फीलिंग दॅट फ्रेग्रन्स फीलिंग दॅट जॉय दॅट एन्थुझियाझम थ्रू यू आणि तुमच्या पूर्ण स्फिअर मध्ये ज्या गोष्टी घडतात त्या तुम्हाला जाणवण्या इतपत वेगळ्या घडायला लागतील एका रात्रीत नाही होणार बट इफ यू इनकल्केट दिस हॅबिट अँड ट्राय टू लिव्ह दिस थ्रू कॉन्शियसनेस असं स्वतःला समजा नो 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 मला ते करायचंय मोटिवेशन मोटिवेशन पर्पज इंटेन्सिटी एनर्जी पॉझिटिव्ह ही जर का हळूहळू हळूहळू आपण सायकल शिकतो पोहायला शिकतो एका रात्री येत नाही असं वाटतं अरे बापरे हे लोक कसं काय सायकल चालवतात मला तर हातात सायकल घेतली कीच पडतोय मी पाण्यात पडलं की अरे बापरे हे लोक कसे काय पोहतात मी तर पाण्यात म्हणजे मला 1 इंच पण पुढे जाता येत नाही बट यू प्रॅक्टिस एखाद दिवशी तुम्हाला 1 फूट पुढे जाता येतं आणि त्या दिवशी तुम्ही खूप खुश होता मग तुम्हाला पोहता येतं मग तुम्ही पट्टीचे पोहणारे होता आणि मग तुम्ही सहजपणे पोहू शकता आज तुम्ही सायकल चालवताना गप्पा मारत गाणी ऐकत इकडे तिकडे बघत सायकल चालवू शकता सो वेन यू प्रॅक्टिस 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 इट बिकम्स रिफाइंड अँड यू स्टार्ट डुईंग इट विथ ईज मग तुम्हाला विचार करून खूप इंटेन्स राहून तुम्हाला करावं लागत नाही यू स्टार्ट लाईक यू आर ब्रीदिंग आता मी बोलतोय आय एम ब्रीदिंग आय डोंट इवन रिअलाइज तुम्ही हे बघताय यू आर ब्रीदिंग यू डोंट रिअलाइज इतकी त्याची तुम्हाला सवय होऊन जायला पाहिजे तुमच्या चलनवलनामध्ये तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये अँड दॅट पॉझिटिव्ह माइंडसेट सो हिअर यू सी म्हणून मी हे 2 चित्र ठेवले की दीज आर व्हेरियस एक्सपिरियन्सेस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार असतात कधी शांतता असते कधी वादळ असतं कधी स्वप्न असतात कधी भीती असते वी हॅव अँझायटीज ऑल दीज निगेटिव्हिटीज विल स्टार्ट फेडिंग अवे वेन यू बिकम अ स्ट्रॉंगर पर्सन वेन यू हॅव self affirmation self approval when you start seeing your large purpose very clearly and keep reminding yourself with that no fragility only strength no brittleness ठिसूळपणा नाही भंगूरपणा नाही फक्त strength and joy that is what will remain with you so इथे तुम्ही डावीकडे एक चित्र बघाल तर हे पूर्णपणे कोमेजलेलं संपूर्ण वाळून गेलेलं गुलाबाचं फूल आहे पण ते अजूनही गुलाबासारखंच दिसतंय आणि ते त्याच शेप मध्ये हे मी बघितलं तेव्हा मला इतकं आवडलं मी त्याचा फोटो घेतला आणि त्याच्यावर मी लिहिलंय रिटेन युअर इंट्रिन्सिक ब्युटी या फुलाची जी इंट्रिन्सिक ब्युटी आहे रिटेन युअर इंट्रिन्सिक ब्युटी लेट हावेवर मच द सर्कमस्टान्सेस बिकम विल्टिंग तुम्हाला कोमेजवून टाकणारे वाळवून टाकणारे कितीही परिस्थिती हो अँड अब्रेसिव्ह हार्श फॉर यू रिटेन युअर इंट्रिन्सिक ब्युटी लेट हावेवर मच द सर्कमस्टान्सेस बिकम विल्टिंग अब्रेसिव्ह अँड हार्श फॉर यू काही का होईना माझं जे इंट्रिन्सिक ब्युटी आहे ती तर मी ठेवणारच तो तर माझा हक्क आहे टिळक जसं म्हणाले ते माझा हक्क आहे तो तर मी ठेवणारच माझी जी स्ट्रेंथ आहे माझी जी ब्युटी आहे मी जे माझ्या स्पाऊस साठी माझ्या पार्टनर साठी माझ्या फॅमिली मेंबर साठी करतोय दिस इज अ ब्युटिफुल थिंग दॅट आय एम डुईंग अँड आय एम प्राऊड ऑफ इट आय एम गोइंग टू डू इट विथ ऑल माय स्ट्रेंथ अँड आय विल डू इट विथ जॉय कारण एवढं सगळं करून मी जर का इफ आय एम नॉट एबल टू डू इट विथ जॉय then the person for whom I'm doing will feel burden of it. Then what is the use of it? I am doing it for my person, for my commitment to that person, for making that person feel good, to make him or her understand that I'm here for you for life. I'm going to walk this life with you. And while doing that, if I'm not showing joy, that person is going to feel a guilt of it. And that's the last thing you want. So make sure you don't lose your beauty. It has to be seen, it has to be experienced, and you also must feel it. प्रवासात खिडकीतून बाहेर पडताना पाहताना आत्ताच हा विचार आला आणि एकदम वाटलं अरे हे तर मर्म आहे आय एम शुअर यू मस्ट हॅव ऑल फेल्ट दिस मेनी टाइम्स म्हणून मी आत्ता इथे ठेवलं आणि एकदम वाटलं अरे हे तर मर्म आहे
निगा खत पाणी कसं किती का उत्कृष्ट निकृष्ट मिळो, तक्रार किंवा भपका यातलं काहीच न करता जे मिळालं त्याचं सोनं करून जमेल तितकं गच्च भरघोस मोहरणे हे आम्र वृक्षाचा कोणावर उपकार नाही, तो त्याला आखून दिलेला धर्म आहे. आंब्याचा मोहर आणि त्याचा कुणावर तो त्याचा धर्म आहे. तुम्ही त्याला काही म्हणा, तुम्ही त्याचे आंबे घ्या, तुम्ही ते विका, तुम्ही काही करा, त्याला एका पर्टिक्युलर सीझनच्या ट्रिगर मध्ये त्याला जेव्हा उचंबळून येतं, त्याला जेव्हा असं वाटतं की माझ्यातलं जे बेस्ट आहे ते मला आता द्यायचं आहे, ते तो देतो, ते त्याचा धर्म म्हणून देतो. त्याच्याबद्दल तुम्हाला किती काय वाटतं, तुम्ही त्याचं कौतुक करता नाही करता, तुम्ही त्या आंब्याला छान म्हणता, इट डज नॉट केअर. त्याची वेळ आली, the time comes, it blossoms and gives the best that it has because it believes that's its dharma, that's its duty. And if we therefore find a larger purpose like this, there is nothing that can disturb us. So request is, instead of lamenting over them, acknowledge and deal with challenges, concerns and worries. When you start dealing with them, आलेला वळू तुम्ही शिंगाला धरला की युद्ध चालू झालं. युद्ध चालू झालं की कधी तुम्ही मागे कधी पुढे, but the battle is on. Don't give up. Hold the bull by horn, take the challenge, and then you will be able to win. Depression comes from low motivation, damaged self-image and or fears. आपल्याला अँझायटी येते, फिअर येते. तुम्ही जर थोडा विचार केला तर फिअर नॉर्मली कम्स आउट ऑफ टू स्ट्रीम्स, दोन कारणांनी येते. एक, मला जाणवतं की जे माझ्यावर संकट येत आहे त्याच्यापेक्षा माझी स्ट्रेंथ खूप कमी आहे, या जाणीवेतून फिअर येते. किंवा दुसरा फॅक्टर ऑफ अननोन, जसा कोविड आला होता. आता तुम्ही बघाल, आता आपली फिअर फॉर कोविड आणि आधीची फिअर ऑफ कोविड इज डिफरंट. कोविड इज सेम, इट हॅज पॉसिबली बिकम वर्स, इट हॅज मोर म्युटेशन्स नाव, बट unknown has become known now, so we are feared less now. So if you develop your strength and if you get unknown to be known, you will have very little fear or you will have very little anxiety. Best is raising strength, raising motivation, and get the unknown changed to known will make difference. Making it a habit to see a problem with plugged in opportunities, solutions, workarounds and way forward is new normal. मी दोन पटकन उदाहरणं देतो, जपान आणि इस्रायलची. जपानमध्ये भूकंप होतात, वारंवार भूकंप होतात, आणि जपाननी ती कलॅमिटी, तो चॅलेंज, तो त्यांनी त्यांच्या स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट केला. जपानमध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जिथे भूकंप येतात त्या भूकंपाच्या परिस्थितीमध्ये कसं कन्स्ट्रक्शन करायचं आणि कसे एकावर एक 8-8 पदरी हायवे बांधायचे, याचे जपान आज जगात उदाहरण झाले. दे आर सेलिंग टेक्नॉलॉजी. सी, दे हॅड, त्यांच्यावर अणुबॉम्ब पडले, बेचिराग झाले, काही राहिलं नव्हतं. अँड सी वेअर जपान इज टुडे. सो इट्स ऑल अबाउट व्हॉट इज युअर सेल्फ बिलीफ अँड द कलॅमिटी दॅट कम्स ऑन यू. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू आउट ऑफ इट? डू यू वॉन्ट दॅट कलॅमिटी टू नॉक यू डाऊन, तुम्हाला पूर्ण हरवून तुमच्या वरून रोड रोलर सारखं जाऊन तुम्ही क्रश व्हायला पाहिजे? ऑर विल यू गेट अप, फाईट अँड कन्वर्ट दॅट ॲडव्हर्सिटी इनटू अन ऑपॉर्च्युनिटी? इस्रायलचं तुम्ही बघा, मिनिमम वॉटर हे इस्रायलचा प्रॉब्लेम होता, ऑलमोस्ट नो वॉटर. दुसरी गोष्ट, दे आर सराउंडेड फ्रॉम एव्हरीवेअर बाय मिलिटंट अटॅक्स, आणि ह्या दोन सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स होते इस्रायलचे. अँड टुडे दे आर सेलिंग नो हाव अँड टेक्नॉलॉजी ऑफ बोथ ऑफ दीज टू द होल वर्ल्ड. So you have a problem. Either magnify that problem and give that as a reason for not doing what you should have done, or ask for sympathy, or take a problem and convert that into an opportunity. And like I said, use that pain, use that problem and create a creation which is magnificent. The way forward could be a new normal. Yes, we agree. एखादी पार्किन्सन सारखी कंडिशन जेव्हा फॅमिलीत येते, घरात येते, त्यावेळेला लाईफ डझंट कम टू एंड, बट न्यू नॉर्मल इज डिफाइंड. द वे ऑफ लाईफ, what you could do, how you could do, what you may not be able to do, all that changes. So it's a new normal. जसं कोविडच्या पूर्वी आणि कोविड मध्ये लाईफ हॅज कंटिन्यूड, बट नाव वी हॅव न्यू नॉर्मल्स. आपण मास्क घातल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, तुम्हाला पावलं पावली सॅनिटायझर लावावा लागतो, तुम्हाला फ्री ब्रीदिंग करू शकत नाही. हे काही आनंदाची गोष्ट नाही, बट वी हॅव एक्सेप्टेड दॅट. नाव वी आर ट्राइंग टू लर्न विथ दॅट. इट्स अ न्यू नॉर्मल. Life changes, circumstances change. Many times they force a new normal on you. Best is to accept that fact
adapt. Don't resist or lament. And you must not accept it reluctantly, because the minute you are accepting reluctantly, there is sorrow. There is actually non-acceptance. And the minute there is a non-acceptance, you hold on to cling on to old things which have passed. And you start then living into nostalgia. You say, "Arey asं होतं, आता मला असे problems झाले." You know, हे दोन उदाहरणं. मगाशी मी बोलता बोलता चहाचं उदाहरण दिलं. How easily we can filter out. आपण लहानपणापासून शिकलोय. आपण रोज घरात फिल्टर वापरतो. आपण जर चहामध्ये फिल्टर वापरतो, आपल्याला समजतं की गाळ आहे, त्याच्यात चांगलं पण आहे. आपण सहजपणे न विचार करता गाळ काढू शकतो. आपल्याला आवडतो तो चहा पिऊ शकतो. सो व्हाय वी कांट डू दॅट इन लाईफ. लहानपणापासून आपण पॉझिटिव्ह आउटलुक आपल्याला दुसऱ्यांकडून कोणाकडून शिकायची जरूर नाहीये. तुटलेल्या काचा, कुठे एखादी वाढवलेल्या बांगड्या, ह्याच्या तुकडे वापरून आपण सगळ्यांनी लहानपणापासून कॅलिडोस्कोप केलेत. याच्यापेक्षा पॉझिटिव्ह आउटलुक आणि कचऱ्यातून इतकं सौंदर्य निर्माण करण्याची सुद्धा ॲबिलिटी आपल्याकडे लहानपणापासून, आपण शाळेत असल्यापासून आपल्याकडे आहे. सो डू वी नीड पॉझिटिव्हिटी टू बी टॉट टू अस बाय एनी काउन्सिलर? वी डोंट नीड. वी आर बॉर्न विथ इट. त्याच्यावर कुठेतरी कव्हर पडलंय, त्याच्यावर कुठेतरी माती पडलीय, ते झाकलं गेलंय. वी जस्ट नीड टू रिमूव्ह दॅट. वी ऑलरेडी हॅव इट. आपल्याच आतलं आहे ते, फक्त आपण बाहेर आणणं आवश्यक आहे. इट्स अन आउटलुक, इट्स अ पर्स्पेक्टिव्ह, इट्स अ वे अँड अँगल फ्रॉम विच यू लुक एट थिंग्स. 100 किलो वजन उचलून थोडाच कोणी ताकदवान होतो. हे मला खूप आवडतं. छोटं आहे. मला हे बऱ्याच वेळा मला स्वतःला त्यांनी ताकद दिली. मी परत परत वाचतो जेव्हा मी वाईट सिच्युएशन मध्ये असतो कुठल्या. 100 किलो वजन उचलून थोडाच कोणी ताकदवान होतो. ताकद म्हणता येईल अशी खरी यायला आधी 100 वेळा पडावं लागतं. मग लोखंडी वजन नाही तर 100च्या 100 वेळा पोलादी बनून आपणच स्वतःला उचलावं लागतं. आय एम नॉट हेल्पिंग यू. आय एम जस्ट डुईंग व्हॉट मेक्स मी फील गुड. दिस, आता हे जे आहे ना, हे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्तीला पार्किन्सन कंडिशन आहे, त्या व्यक्तीला जाणवलं पाहिजे तुम्ही जे काही त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी करताय त्याच्यातून. नाहीतर मग त्याचा काय उपयोग? आय एम नॉट हेल्पिंग यू. आय एम जस्ट डुईंग व्हॉट मेक्स मी फील गुड. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. कनेक्शन गेलं का? डिस्कनेक्ट झालं. सॉरी, क्षणभर आवाज गेला होता. हो, आय एम सॉरी. एक सेकंड. हे इथे उजवीकडे खाली गुलाबी अक्षरात आहे, ते वाचत होतो. विचारांती एकदा निघालं की मग पायात काटा मोडला, अंधार पडला म्हणून थांबायचं नसतं. देवाच्याच डोळ्यात डोळे घालून एकदा सोक्षमोक्ष लावायला निघालं की मग मध्ये शेंदूर फासलेला दगड दिसल्यावर पाया पडायला थांबायचं नसतं. तर हे मी काही गोष्टी मला असं वाटलं की दिस विल बूस्ट, मोटिवेट, दीज आर रेलेव्हंट थॉट्स म्हणून थोडेसे पीसेस इथे टाकले. आयडिया इज नॉट टू सेल्फ. माझं सामान विकण्याची प्रयत्न नाहीये, बट आय थॉट दिस इज रेलेव्हंट म्हणून मी वापरलं. आणि दुसऱ्या कुणाचं काही मटेरियल वापरण्यापेक्षा स्वतःचा हक्काने वापरू शकतो. ओनली यू कॅन फ्रस्ट्रेट युअर सेल्फ. थिंक ऑफ इट. ओनली यू कॅन फ्रस्ट्रेट युअर सेल्फ. ओनली यू अलाव युअर सेल्फ टू फील ड्रेन्ड, डिप्रेस्ड. Don't free gift that right or power to anyone or anything. तुम्हाला डिप्रेस करणं, ड्रेन होऊ देणं हे फक्त तुमच्या हातात असतं. फ्री प्लॅटरवर ते दुसऱ्याला ती पॉवर देऊ नका. कोणीही, सिच्युएशन असेल, इतर लोक असतील, दे कॅनॉट फ्रस्ट्रेट यू, दे कॅनॉट ड्रेन यू. इट इज यू हू विल डिसाइड, ओके आय विल अलाव दिस टू. तुमच्या घराचा दरवाजा असतो ना, बेल वाजवल्यानंतर डिस्क्रिप्शन तुमच्याकडे असतं की व्यक्ती तर बाहेर आली आहे, पण मी या व्यक्तीला घरात घ्यायचं का नाही हे तुमच्याकडे आहे. द पॉवर इज विथ यू. सो दॅट पॉवर यू हॅव टू यूज. डोंट ओपन डोर इफ यू डोंट लाईक व्हॉट इज आउटसाइड. ओनली यू हॅव द राईट ऑफ डिसाइडिंग टू गिव्ह अप, नॉट एनीवन एल्स, नॉट द सिच्युएशन्स, नॉर द ऑड्स. आता ही एक व्हिडिओ दाखवतो आणि संपवतो, कारण माझा 5 वाजता एक हार्ड स्टॉप माझा कॉल आहे. सॉरी त्याच्याबद्दल. बघण्यासारखी आता okay, let me expand here and then share screen.
Surround yourself by people who support your cause, who understand your cause. If you have any circumstances or people around you who do not support, please do not keep their company. Keep them away. आता ही व्हिडिओ क्लिप बघा आणि कंपनी सराउंडिंग मोटिवेटर्स याचा काय इफेक्ट असतो बघा. Айхтар шигдчээ. Ингэтлээ шигдсэн адууч гардуунда. Хазар тухамтай хайчаач. Эзэн гаргаж дийлэг болтой. Ямар явган заяатай ингэдэг байна. Газар зогцсон ганц муу атсагч яамаа хөвтнээ зүгээр. Харин алтан ноёндоо дэн адуугаан туршаад ганцаг дүүрэн буцгаа утсан дээр байхаах мэд. Харин төрхөл өргөдөнд Хоёр март. Энэ мөрний хэмрэн мэддэг. Sorry. ऐकू येते? हो. ओके. सो दिस इज इट. माझा फॉर्च्युनेटली कॉल आता 1 मिनिटापूर्वी मला मेसेज आला, कॅन्सल झालाय. सो इफ वी हॅव सम टाइम बोलू शकतो आपण. ही व्हिडिओ पाहिली? हो. डिड इट मेक सेन्स? येस. सो इफ यू हॅव ओनली पॉझिटिव्ह पीपल अराउंड यू आणि तुम्ही सुद्धा
आता ही व्यक्ती समजा देर इज अ हॉर्स विच इज स्टक इन सम बॅड कंडिशन. समजा आपल्या घरातली एखादी कोणी व्यक्ती एखाद्या कंडिशन मध्ये आहे अँड शी स्ट्रगलिंग, शी और ही, तर या बाकीच्या लोकांनी जे केलंय ना ते आपण फक्त करणं आवश्यक आहे. आणि तेच आपल्या बाबतीत पण आपण बघायचं की आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते फक्त जे पॉझिटिव्ह एनर्जीचे लोक असतील, जे आपल्याला बूस्ट करू शकतील, त्याच लोकांची कंपनी आपण ठेवायची. गॉसिपर्स येऊन आपल्याला काहीतरी भीती दाखवणाऱ्या स्टोरीज ज्यांना सांगण्याचा छंद असतो, आपल्याकडे असे खूप लोक असतात. त्यांना येऊन फक्त तुम्हाला छाती दडपून टाकेल, भीती वाटेल, असे कोणाचे कोण कसल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि तुम्हाला घाबरवून टाकायचं. सो स्टे अवे फ्रॉम सच पीपल. हे लोक आयुष्यातून काढून टाका. And that's it. Thank you very much. चहा गाळून घ्या. Sorry? चहा गाळून घ्या. Right. So I'll stop sharing screen. A man is known by the company he keeps. Very right. And they have direct influence on what it makes you. Yeah. So sorry, मी असं याच्यासाठी खूप अशी तयारी केली नव्हती. I decided to do it on the spot. मी गेल्या 5-1.5 तासात पटकन ऑफिसचं थोडं काम चालू असताना मला जे जमलं ऑन द फ्लाय गाडीत असताना तेवढं मटेरियल मी केलं. आय होप आय हॅव बीन एबल टू डू सम जस्टिस. आणि थोडंफार तरी तुम्हाला काही एक एन्फोर्समेंट मिळेल, चांगलं वाटेल, एनर्जाइज वाटेल, असं काही करू शकलो असेल असं माझी इच्छा आणि अपेक्षा आहे. आय होप आय हॅव डन. नक्की झालंय त्याचा. अगदी रिलेट करू शकतो. कुणाला काही बोलायचंय का शोभनाताई? फॉर्च्युनेटली माझ्याकडे आता भरपूर वेळ आहे. माझी मीटिंग आता जस्ट 1 मिनिटापूर्वी कॅन्सल झाली. सो नो प्रॉब्लेम. छान. नाही, मला आता पुन्हा तेच सपोर्ट ग्रुपचं उदाहरण डोळ्यासमोर मला वाटतं सगळ्यांना आलं असेल. नाही मलाही सपोर्ट ग्रुप मध्ये माणूस येतो त्यावेळेला अशीच परिस्थिती झालेली असते. म्हणजे आम्ही प्रत्येक जण त्यातनं गेलोय. आम्ही आधी त्या ह्याच्यात बुडलेला घोडा होतो आणि नंतर आलोय आणि त्याला इतर सगळे कारणीभूत आहेत. आणि मग आम्ही त्या कारणीभूत होणाऱ्यामध्ये आलो, अशी प्रक्रिया चालू आहे ती मला एकदम जाणवली. आणि मला वाटतं इथं असणाऱ्या सगळ्यांनाच ते लक्षात येईल की आपल्या बरोबर हे लोक सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हणून आपण एकत्र. आणि सेल्फ सगळ्यांचंच थोडं विस्तारित झालंय. ते सेल्फ टॉक ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला मला वाटतं की ते इतर लोकांचा सुद्धा आधार घेणं ते सेल्फ टॉकचाच एक भाग असतो. आशा म्हणली की शोभनात याने समजलं. मला माझं लक्ष होतं तिच्यावर की ती आपली काही करू शकते का, नाहीतर माझं लक्ष होतं की तिच्याशी बोलू नये, आपल्याला करायला पाहिजे. हे थोडं बरोबर आहे की नाही असं मला विचारायचं होतं की सेल्फ. सॉरी, शेवटी तुमचा आवाज गेला, मला कळलं नाही. सॉरी. सपोर्ट ग्रुप. सेल्फ टॉक जे आपण सुरुवातीला म्हटलं ना, तर सेल्फ टॉक मध्ये हळूहळू काय व्हायला लागतं की इतका स्वविस्तारित झालेला आहे आमच्या सगळ्यांच्या लोकांचं की आम्ही एक सगळ्यांची दुःख, एक सगळ्यांचे प्रॉब्लेम, एक त्यामुळे तर कधी कधी सेल्फ टॉक मध्ये दुसऱ्याला सुद्धा सामील करून घेणं, आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडता येत नसलं तर ते बरोबर आहे का? म्हणजे की आता अशा जी मांडी मगाशी रेवणकर, तेव्हा तिच्याकडे माझं लक्ष होतं की ती कुठंतरी डिप्रेशन म्हणजे काहीतरी बिघडलं हिचं हे मला समजत होतं तिच्या आवाजावरून. माझं लक्ष होतं. म्हणजे ती फार आणखी खोल जाते असं लक्षात आलं पण तिला थोडं. माझं याच्याबद्दल असं माझं म्हणजे व्ह्यू पॉइंट आहे की सेल्फ अँड अदर्स याच्यामध्ये त्रिज्येचा फरक आहे. म्हणजे जसं सेल असतो त्याच्यामध्ये न्यूक्लियस असते, त्याला ऑर्बिट्स असतात, त्याच्यात इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन असतात, अशा पद्धतीचं सेल स्ट्रक्चर असतं. तर न्यूक्लियस म्हणजे मी असं आपण नॉर्मली म्हणतो. मी म्हणजे सेल्फ टॉक म्हणजे माझ्याशी. पण आपल्या जर का अगदी जवळच्या रेडियसमध्ये, जर खूप जवळच्या त्रिज्येमध्ये जर कोणी आत येत असेल की जी माझी म्हणून जी न्यूक्लियसची रेडियस आहे त्याच्या आतमध्ये कोणी माझ्या इतक्या भरवशाचं, इतक्या जिव्हाळ्याचं जर कोणी असेल की जे इतक्या आत रेडियस, तर त्याला आपण डेफिनेटली सेल्फ टॉक मध्ये त्या व्यक्तीशी बोलू शकतो. तुमची आता एखादी समजा 40-50 वर्षापूर्वीची मैत्रीण असेल, लहानपणापासून तुमचं जमलं असेल, तुम्ही एकत्र एकमेकाचे सगळे प्रवास बघितला असेल, एकमेकाला कन्सल्ट केलं असेल, आधार दिला असेल, सो त्या व्यक्तीशी बोलणं हा सेल्फ टॉकच झाला. तेच म्हणायचं होतं, तेच विचारायचं होतं. बरोबर आहे ना? यस, बरोबर आहे. पण तो सगळ्यांशी नाही होऊ शकणार सेल्फ टॉक. आहे अर्थात. बरोबर. अजून कोणाला काही विचारायचंय?
प्रॅक्टिस कशी करावी. हॅलो, मी विचारू का? हो हो, जरूर सर. हा, नमस्कार. मी विलास गिजरे. नमस्कार सर. आणि माझ्या सौंना पार्किन्सनचा प्रॉब्लेम आहे. बर. आपण आता जे काही सांगितलं तर त्यातले की पॉइंट जर म्हणलं तर त्या केसमध्ये म्हणजे एक तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, म्हणजे तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट जाणवला, जो समूह माझ्यापेक्षा माझ्या सौ मध्ये खूप स्ट्रॉंग आहे. आता माझ्या बाबतीत जर म्हणलं तर डिप्रेशन एक्झॅक्टली नाही म्हणता येणार, पण ज्याला आपण डिस्टर्ब होऊन जाणं, आणखीन रिएक्टिव्हली वागणं, अशा गोष्टी बऱ्याचदा माझ्याकडून नकळत घडून जातात. तर आता याच्यावरती तुम्ही जर दुसरा अजून एक पॉइंट सांगितला, प्रॅक्टिस, तर हाऊ टू अंडरस्टँड इट अँड प्रॅक्टिस इट, याच्या जर काही प्रॅक्टिकली थोडं सांगितलं तर हेल्पफुल होईल. सर, मला असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही जो म्हणालात ना, तो आस्पेक्ट हा सगळ्यांबद्दल आपल्या सगळ्यांबरोबर होतो. कारण तुम्ही डिस्टर्ब होणं हा तुमचा विकनेस नाहीये. इट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ युअर अफेक्शन अँड लव्ह टुवर्ड्स युअर स्पाउस. त्यांना त्रास होतोय आणि तो त्रास तुम्ही पूर्णपणे थांबवू शकत नाही. तुमच्या हातात काही नाही, तुम्ही काही करू शकत नाही फारसं. याच्याबद्दलची ॲगनी, याच्याबद्दलचं फ्रस्ट्रेशन असतं, तो विकनेस नाहीये. आणि याच्यात कसं होतं, ज्या माणसाला स्वतःला झालंय तो स्ट्रॉंग राहतो, पण जी आपली प्रिय व्यक्ती असते त्याला ते बघून जास्त त्रास होतो. इट इज नॉट विकनेस, इट इज an expression of love that somebody is in lot of agony to see pain in you. याच्यात सर तुम्ही स्वतःला अजिबात दोष देऊ नका किंवा माझा विकनेस आहे असं समजू नका. तुम्हाला असे कित्येक प्रसंग आयुष्यात झाले असतील ज्या वेळेला तुम्ही काय काय निभावून नेलंय सहजपणे, हे लोकांना कळलंही नसेल. किती आघात झाले असतील, किती काही गोष्टी झाल्या असतील ज्या तुम्ही घरापर्यंत न आणता सुद्धा निभावून गेल्या असतील. त्यामुळे तुम्ही वीक नाही आहात. तुम्हाला इथे विकनेस असा वाटतो कारण तुमच्या मिसेसना त्रास होतो, तुमच्या पत्नीना, हे तुम्हाला सहन होत नाही. ते नॅचरल आहे. फक्त त्याचा आपण त्रास करून हा जो काही तुमचा जर्नी आहे त्यांचा आणि तुमचा एकत्र, त्याच्या पायामध्ये त्या फिलिंगच्या किती बेड्या आपण करू द्यायच्या, किती दिवस. आता हे जे तुमचं फिलिंग आहे हे पहिले 3 महिने, नवीन त्यांना ज्यावेळेला डिटेक्ट झालं असेल, पहिले 3 महिने, 4 महिने, 6 महिने हे समजू शकतो. पण हळूहळू हळूहळू ते कमी होऊन ती छोटीशी बेडी पैंजणा एवढी का होईना पायात कायम राहणार तुमच्या. पण ती पैंजणा एवढी ठेवायची का हत्तीच्या पायातला साखळदंडा एवढी होऊ द्यायची, हे आपण ठरवायचं. थँक्यू. तुम्हाला पटलं असेल असं अपेक्षा करतो. आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. इंटरनेट बहुतेक तुमचं ड्रॉप झालं सर. अजून काही विचार? डिड आय आन्सर युअर क्वेश्चन सर? तुमचं इंटरनेट मध्ये ड्रॉप झालं होतं त्यामुळे वी कुड नॉट हिअर. अगदी बरोबर आहे. मला मनापासून पटलं, आणखीन आवडलंही. कारण कसं होतं की माझ्या मनात जसं विचार यायचा आणि त्याचं सॉर्ट ऑफ कन्फर्मेशन आपल्याकडून मिळाल्यासारखं मला वाटलं. बरोबर. थँक्यू. तुम्ही जर का कमकुवत असतात जसं आधी म्हणाल, जर खरंच तसं असतं तर तुमचं कुटुंब घेऊन तुम्ही आज इथवर आजपर्यंत आलाच नसतात ना. हो, कारण गेली 16-17 वर्ष आहे, त्यामुळे आता नवीन आहे असं नाही. आता विथ गॉड ग्रेस शी इज स्टील व्हेरी मच इंडिपेंडेंट. ते देवाची करणी आहे. आणि फक्त देवाची करणी नाही, त्यांची फाईट, तुमचा सपोर्ट, मेडिकल ट्रीटमेंट, गुड डॉक्टर्स, इट इज ऑल टीम वर्क. एक्झॅक्टली, इट इज ऑल अ टीम वर्क. तुमचा रोल आणि त्यांचा रोल अजिबात कमी महत्वाचा नाही. हे फक्त आपण गॉड गिफ्ट लक असं नाही म्हणू शकत. ते तर आहेच, त्याचा सपोर्ट आहे, पण नुसतं त्याच्यावर नाही येते. बरोबर. थँक्यू. नाईस टॉकिंग. कुणाला अजून काही विचारायचंय? शोभनाताई विचारायचं असेल तर
सगळ्यांना इतकं पटलंय त्यामुळे अजून कुणाला काही दोन सिच्युएशन्स मध्ये काहीच बोलायचं नसतं, जेव्हा काहीच अर्थ वाटला नाही किंवा खूप पटलंय. नाही खूप पटलंय. सगळेजण खूप पटलंय. राईट. मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल कधी. मी पुढच्या वेळी पुण्यात येईन त्यावेळेला तुमची कधी मीटिंग असेल किंवा काय तर Yes, जरूर yes. येऊन इन पर्सन भेटेल. करोना संपल्यावर आमच्या फेस टू फेस मीटिंग होतात. ऍक्च्युअली एका हॉलमध्ये आम्ही महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी भेटत असतो. राईट. त्यावेळेला कधीतरी मी नक्की येऊन तुम्हाला सर्वांना अगदी. भेटेल. आम्हाला खूप आवडेल. राईट. थँक्यू. सो इफ नथिंग एल्स आय थिंक वी आर डन. शोभनाताई, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. एक 2 मिनिटात मी आभार मानणार आहे. आज आभार मानायचं काम थोडंसं माझ्याकडे आलंय. ते मानूच नका. का बरं? नाही, पण मला सगळ्यांना म्हणा, आभार नका म्हणा, कृतज्ञता म्हणा किंवा आमच्या व्यक्त करणं म्हणा. हा, काही म्हणते. पण असं झालं की शोभनाताईंशी मी शेअर करत होते. आकाशवाणीवर तुमची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आम्ही ऐकली आणि त्या क्षणी असं वाटलं, मी योग दिनाच्या दुसऱ्या दिवशी ती 22 जूनला प्रसारित झाली आणि ती मुलाखत ऐकून मला खूप आवडलं. आणि त्यावेळेला गौरीताई लागूंनी असं सांगितलं की तुम्ही पराभूत होणाऱ्या खेळाडूला मोटिवेट करता आणि मग तो त्या खेळाडूचा परफॉर्मन्स परत सुधारतो. मग ते ऐकल्यावर मी शोभनाताईंना म्हटलं, जर हरणाऱ्या खेळाडूला ते जिंकवतायत तर आपल्यासाठी ते खूप चांगलं होईल. आणि आज ते खरंच प्रत्यक्ष तसं घडलं. आपल्या ह्या 8-10 दिवसांच्या ओळखीमध्ये तुम्ही माझ्याशी काही तुमच्या चारोळ्या म्हणूया नको, पण त्या कविता, छोट्या छोट्या कविता खूप छान शेअर करत होतात. आमच्या ह्या सगळ्या दोस्तांसाठी मी तुमची एक कविता वाचणार आहे. पण ती कविता वाचण्यापूर्वी संपूर्ण तुमचा टॉक जो ऐकत, म्हणजे बोलणं तुमचं ऐकत होते, त्यावेळेला माझ्या बॅक ऑफ द माइंड गुड्डी सिनेमातली गुलजारची ती प्रार्थना होती, हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद को जय करे. 100% तुम्हाला विश्वास बसणार नाही. काल माझी बायको मला म्हणाली की तुझ्या या प्रेझेंटेशन म्हण किंवा जे काही सेशन आहे त्याचा शेवट तू या गाण्याने कर. मी हो म्हंटल आणि नंतर बोलता बोलता 5 वाजले, माझी मीटिंग चालू झाली म्हणून ते राहिलं. ते तुम्ही कम्प्लीट केलं. फॅन्टॅस्टिक. योगायोग. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की आम्ही सगळेजण आता आमच्या दुर्बिणी उलट्या करू. ऍब्सोल्युटली. आम्ही दुर्बिणी उलट्या करू म्हणजे आमचे सगळे प्रॉब्लेम्स इतके छोटे होऊन जातील की काही असं राहणारच नाही. आता आमच्या सगळ्या दोस्तांसाठी, सगळ्यांचे नामोल्लेख करण्यापूर्वी आमच्या दोस्तांसाठी तुमची ती कविता मी वाचते जी तुम्ही मोबाईलवर माझ्या बरोबर शेअर केली होती. जरूर. आणि तुम्ही शिक्षिका असल्यामुळे तुमच्यापेक्षा अधिक कोणाला ते जास्त अपील होणार. नाही असं नाही, पण आमच्या म्हणजे बऱ्याच जणी आहो खूप, म्हणजे खरं म्हणाल तर या सपोर्ट ग्रुप मध्ये असणारी सगळी जण खरं तर 10व्या मजल्यावर आहेत, पण आम्ही सगळेजण 15वा मजला गाठायचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी आज तुम्ही आम्हाला खूप छान टिप्स दिल्या आहेत. धन्यवाद. हा, म्हणजे आम्ही कोणी असे जमिनीवर नाही आहोत ऍक्च्युअली. आणि हा सपोर्ट ग्रुप आम्हाला ही ऑलरेडी 10व्या मजल्यावर घेऊन आलाय सगळ्यांना, पण आता आम्हाला गाठायचा आहे 15वा मजला, म्हणून आम्हाला तुमच्यासारखे दोस्त हवेत. मी सगळ्यांसाठी सांगते, ही संदीपजीनी मला मोबाईलवर एक त्यांची खूप छान कविता पाठवली होती. त्यांनी 2-3 कविता ऍक्च्युअली शेअर केल्या आहेत. मी त्या ग्रुपवर नंतर टाकेनच. ते वेगवेगळी नावं वापरतात. त्यातलं एक आहे फंडामेंटल सांदीपनी. त्याच्याबद्दल संदीपजी कधीतरी नंतर तुम्ही सांगा, पण आता तुम्ही फंडामेंटल सांदीपनी या नावानी ज्या 4 ओळी पाठवल्या त्या मी आमच्या दोस्तांसाठी वाचते. वक्त वक्त की बात है जिंदगी सिखा देती है, वक्त वक्त की बात है जिंदगी सिखा देती है कि हमेशा के लिए अच्छा या बुरा कुछ नहीं होता, कि हमेशा के लिए अच्छा या बुरा कुछ नहीं होता, वरना जिस मोबाइल फोन को हर स्कूल में बेइज्जत करके निकाल दिया था, वरना जिस मोबाइल फोन को हर स्कूल में बेइज्जत करके निकाल दिया था, वही मोबाइल आज दुनिया के सारे स्कूल नहीं चलाता हुआ होगा. वक्त वक्त की बात है जिंदगी सिखा देती है
कि हमेशा के लिए अच्छा या बुरा कुछ नहीं होता. ग्रेट, व्हेरी ग्रेट संदीप जी. ह्या ओळी लिहिणारे आणि आता गेले 1 तास तुम्ही आम्हाला ज्या ज्या गोष्टी ऐकवल्या, ज्या ज्या कन्सेप्ट सांगितल्यात, मला ती गाळण्याची तर फार आवडली. म्हणजे माझ्या स्वतःच्या प्रॉब्लेमला ती खूप म्हणजे एक सोल्युशन सारखी आहे की चहा गाळतो तसं वाईट गोष्टी गाळा. बरोबर. सुंदर चहा घ्या. यापेक्षा सिंपल आणि साधं सोपं तुम्ही एक आम्हाला सोल्युशन दिलं. मनपूर्वक धन्यवाद. मी पुन्हा एकदा म्हणते की आम्ही सगळे खरंच मोटिव्हेशनच्या 10व्या मजल्यावर आहोत, पण आम्हाला गाठायचा आहे 15वा मजला. त्यासाठी आज तुम्ही आम्हाला 1 मजला आणखीन चढण्यासाठी खूप छान आमच्याशी तुमचे विचार मांडलेत. तुमची भाषा इंग्रजी, तुमचं मराठी आणि तुमच्या मराठीतल्या कविता यांनी आम्ही सगळेजण तहे दिल से खुश झालोय आणि आज आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. वी आर रिअली फीलिंग प्राऊड ऑफ. आजपासून आम्ही सगळेजण आमच्या काचा, आमच्या गोटे आणि आमच्या तुकड्यांचा कॅलिडोस्कोप करू आणि तो तुम्हाला कधीतरी पाठवू. धन्यवाद. सुंदर, खूप छान, धन्यवाद. आमची ही दूरदृश्य प्रणालीची मीटिंग सुरू झाली तसं आमची सुद्धा एक टीम आहे. ज्या अतुलजींशी तुम्ही मीटिंग सुरू होण्यापूर्वी बोलत होतात ते अतुलजी, डॉक्टर अतुल ठाकूर आमची मीटिंग होस्ट करतात, सगळी तांत्रिक बाजू सांभाळतात. त्यांना अजून एक मदतीला आमचा छोटा दोस्त आहे, वयाने छोटा आहे म्हणून आम्ही त्याला छोटा म्हणतो, कामाने खूप मोठा आहे. त्याचं नाव आहे गिरीश कुलकर्णी. तो MSc बायोटेकचा विद्यार्थी आहे. त्यानंतर मी ज्या श्यामलाताईंना सुरुवातीला अभिवादन केलं त्या आमच्या श्यामलाताई शेंडे ह्या आमच्या सपोर्ट ग्रुपच्या अध्यक्ष आहेत आणि सध्या त्यांचं वास्तव्य अमेरिकेत असतं. पण त्या अमेरिकेत असल्या तरी त्या मनाने आमच्या इतक्या बरोबर असतात की आम्हाला काम करायचा हुरूप येतो. सध्या भारतामध्ये जे सपोर्ट ग्रुपचं काम बघतात त्याचं आमचं सारथ्य करतात त्या उपाध्यक्षा शोभनाताई तीर्थळी, ज्या तुमच्याशी सपोर्ट ग्रुप बद्दल बोलल्या की सपोर्ट ग्रुप क्रीडाचं खरंच काम करतोय. आणि ते आम्ही म्हणजे तुम्ही जो एक्सपिरियन्स आणि अनुभव आणि फिलिंग बद्दल बोललात तिथे मला असं वाटतं एक अनुभूती तुम्हाला अभिप्रेत होती का? बरोबर, अनुभूती. अगदी बरोबर. हा, त्यावेळेला मला एकदम फ्लॅश झालं होतं की पूर्वी बिरबलाच्या दरबारात तो तानसेन गायला लागला की पाऊस पडला असं म्हणायचे, तर खरोखर काही पाऊस पडत नसायचा पण ते इतके रंगून जायचे की ती अनुभूती व्हायची. तर तसं ते मला एक आपलं आठवलं म्हणून शेअर केलं. परफेक्ट. शोभनाताईंचं एक मला खूप आम्हाला सपोर्ट आहे, सगळ्या ग्रुपला माहिती आहे. आशाताई रेवणकर ज्यांनी आपले विचार शेअर केले, अमिता धर्माधिकारी ज्यांनी सुरुवातीला तुमचा सुंदर परिचय करून दिला आणि ही सगळी लोक आम्हाला खूप घरची आहेत ती, आणि यांचा आज तुमच्यासाठी एक छोटासा उल्लेख करणं खूप महत्वाचं होतं. आणि सगळे आमचे आता जरी 30-32 लोकांनी प्रत्यक्ष बघितलं असलं म्हणजे घरातले दोघं बघतच असतात, पण अतुलजी हे रेकॉर्डिंग करतात आणि हे युट्यूबवर जातं आणि आता फेसबुक लाईव्ह वरून पण अनेक लोक बघतात, ते आपल्याला दिसत नाही. तर असं अनेकांपर्यंत आम्ही आता येत्या 15 दिवसामध्ये आम्ही अनेकांपर्यंत आमचा हा व्हिडिओ जाईल आणि तुम्हाला पण फीडबॅक येतील. पण आम्हाला त्या सगळ्याच्या फीडबॅक पेक्षा आमच्या स्वतःला खुद को जय कैसे करे यासाठी तुम्ही जे काही आज आम्हाला सांगितलं ते अक्षरशः अतुलनीय होतं. मला इथे बोलावल्याबद्दल व्हेरी व्हेरी थँकफुल अँड आय हॅव लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर दिस ऑनर. आणि मी काही प्रसंगात जरी समजा अप्स अँड डाऊन्स मध्ये टाइम मध्ये जरी तुमच्यातल्या काही जणांना काही गोष्टी मी म्हटलेल्या आठवल्या आणि इफ इट हेल्प्स देम कम बॅक ऑन द अपस्विंग, आय थिंक दॅट इज व्हॉट विल प्लीज मी. थँक्यू. थँक्यू.